मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या परिवारामध्ये कोणाचं जर 10वी-12वी झालेलं असेल आणि त्याचं मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट जर हरवलेलं असेल, तर शिक्षण विभागामार्फत तुम्हाला घर बसल्या डुप्लिकेट मार्कशीट किंवा जे काय तुमचं हरवलेलं बोर्ड सर्टिफिकेट आहे, हे तुम्हाला घर बसल्या 5 ते 10 मिनिटामध्ये मागवता येतं. हे तुम्हाला बाय पोस्टने सुद्धा मागवता येतं किंवा तुम्ही बाय हँड जाऊन घेऊ शकता. तर जाणून घेऊया संपूर्ण प्रोसेस आजच्या या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हाईप मात्र नक्कीच करा. सर्वात प्रथम तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करा किंवा इथं SSC बोर्ड किंवा HSC बोर्ड एवढे सर्च करा. तुम्हाला ही वेबसाईट येईल. यावरती क्लिक केलं की तुम्हाला इथं डुप्लिकेट सर्टिफिकेट, काय तुमचं मायग्रेशन सर्टिफिकेट असेल, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आहे, हे तुम्हाला काय करायचं आहे ते हे इथं करता येतं. मराठी, इंग्लिश जी पण तुम्हाला ही डॅशबोर्ड किंवा वेबसाईट पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर तुम्हाला OTP जाणार आहे. तो OTP इथं व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आता मोबाईल नंबरचा जो OTP आहे तो व्हेरीफाय करून झाल्यानंतर तुम्हाला आणखी एक OTP लागणार आहे. आता हा OTP कशाचा असणार आहे तर ईमेलचा असणार आहे. तर या ठिकाणी ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल IDवरती जो काही तुमचा OTP आहे तो सेंड करायचा आहे. त्याच्यानंतर ईमेल चेक करा, त्यावरती OTP असणार आहे, तो इथं व्हेरीफाय करायचा आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं डॅशबोर्डमध्ये HSC म्हणजे 12वी आणि SSC म्हणजे 10वी, तर पहिला 12वी दुसरा 10वी कशाचं करायचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुमचं काही डाउनलोड करा. आता पहिलं येतं ते म्हणजे मार्क लिस्ट, दुसरं आहे ते म्हणजे डुप्लिकेट सर्टिफिकेट, हे सर्टिफिकेट असणार आहे दुसरं, आणि पहिलं मार्कशीट असणार आहे. हे मायग्रेशन सर्टिफिकेट आहे आणि हे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आहे. तर आपण जे करायचं आहे ती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला डुप्लिकेट सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे. तर म्हणजे डाउनलोड म्हणजे मागवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी फिल ॲप्लिकेशन फॉर्म हा ऑप्शन आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तुमचं जे हे करायचं आहे मागवून घ्यायचं आहे ते त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथं चेकमार्क द्यायचा आहे आणि आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं 3 स्टेपमध्ये हा फॉर्म आहे तो फॉर्म भरायचा आहे. इथं संपूर्ण कॅपिटलमध्ये इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे. पहिला आडनाव तुमचं नाव, त्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव. तर अशा पद्धतीने संपूर्ण कॅपिटलमध्ये आडनाव, नाव आणि वडिलाचं नाव असं सगळं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आईचं नाव ते सुद्धा कॅपिटलमध्ये, त्यानंतर सीट नंबर आहे, 10वीचं असेल तर 10वीचं, 12वीचं असेल तर 12वीचं, त्यानंतर परीक्षा कधी पास झालं ते पासिंग इयर टाकायचं आहे, एक्झाम कुठल्या महिन्यामध्ये होते ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर आता इथं शाळा आणि परीक्षा केंद्रामधली जी काही माहिती आहे ती मॅन्डेटरी नाही आहे. जिथं फुली रेड स्टार आहे ते फक्त मॅन्डेटरी आहे, तेवढं फक्त तुम्हाला सगळी माहिती द्यायची आहे. आता आईचं नाव, सीट नंबर वगैरे, पासिंग इयर, महिना हे द्यायचं आहे. त्यानंतर इथं शाळेचं नाव किंवा कॉलेजचं नाव हे मॅन्डेटरी आहे, हे तुम्हाला द्यायचं आहे. कुठल्या शाळेमध्ये तुमचं 10वी किंवा 12वी आहे ते झालेलं आहे ते टाकायचं आहे. आता हे टाकून झाल्यानंतर तुमचा जे काही हे सर्टिफिकेट तुम्ही मागवताय ते कोणत्या पत्त्यावरती आलं पाहिजे आहे तो पत्ता, या ठिकाणी सध्या राहत असलेला पत्ता दोन्ही म्हणजे 2 पत्ते द्यायचे तुम्हाला, व्यवस्थितपणे द्या. इथं तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे, मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येणार आहे. आता ही तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे ते कोणत्या ॲड्रेसवरती घ्यायचं आहे, म्हणजे बाय पोस्ट पाहिजे की बाय हँड पाहिजे आहे. आता मला पोस्टाने घ्यायचं आहे, तर पोस्टानं तुम्हाला घ्यायचं असेल तर ते ऑप्शन निवडायचं आहे. बाय हँड असेल तर तिथं तुम्हाला जावं लागणार आहे, तर पोस्टानं घ्या. त्याच्यानंतर जी परीक्षा आहे तुमची कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे तो जिल्हा निवडा. त्याच्यानंतर तुमचं डिव्हिजन येणार आहे, जिल्हा निवडल्यानंतर डिव्हिजन येणार आहे. तर हे डिव्हिजन कोणतं आहे, पुणे बोर्ड आहे ते बोर्ड आपलं किंवा तुमचा जो बोर्ड आहे तो निवडा. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रतिज्ञापत्र अपलोड करायचं आहे. लक्षात घ्या, फाईलची साईज आहे ती 512 KB मध्ये असणार आहे. पहिला प्रतिज्ञापत्र अपलोड करायचं आहे. आता हे प्रतिज्ञापत्र ह्याची व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती तुम्ही तिथं डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा, सगळी माहिती भरा. आता मी वय, व्यवसाय, पत्ता, त्यानंतर काय तुमचं रहिवासी कुठं आहात, मार्कलिस्ट तुमचं हरवलेलं आहे ते कशासाठी, म्हणजे कुठं हरवलेलं आहे, कशा पद्धतीने हरवलं आहे, तुमचं तालुका, जिल्हा, ही सगळी माहिती टाका. फॉर्म कधी भरायचं आहे, मागवायचं आहे, ती सगळी माहिती. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ते लिहून अपलोड करायचं आहे. 512 KB एवढी फाईलची साईज असणार आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी व्ह्यूवरती क्लिक करून तुम्ही पहिला
ते व्यवस्थितपणे चेक करा, त्याचे काय ब्लर वगैरे झाले काय झाले का ते चेक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर डिलीट करू शकता. दुसरं आहे ते म्हणजे आधार कार्ड. हे तुम्हाला 512 KB आहे ह्याची पण साईज, ते अपलोड करायचं आहे. दोन्ही व्यवस्थितपणे व्ह्यूवरती क्लिक करून पाहू शकता. त्यानंतर इथं नेक्स्ट स्टेप त्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी ही जी पेमेंट आहे ते स्टेट बोर्डला जाणार आहे. तुमचं नाव, एक्झामिनेशन नंबर, ॲप्लिकेशन नंबर आहे, डुप्लिकेट सर्टिफिकेट पाहिजे आहे तर हे तिथं येणार आहे काय पाहिजे आहे ते. आता इथं स्क्वेअर बॉक्स आहे त्यावरती जर क्लिक केलं की 100 रुपये एक्स्ट्रा लागणार आहे. तशी तर 500 रुपये फी आहे. 100 रुपये एक्स्ट्रा कशासाठी आहे तर तुम्हाला तातडीने हे मागवून घ्यायचं आहे, त्यासाठी तुम्ही 100 रुपये एक्स्ट्रा फी देऊ शकता जर द्यायचं असेल तर. साधारणतः 1 महिन्यामध्ये हे तुमचं येऊन जातं सर्टिफिकेट. तर पहिला पेमेंट करायचे, पे 7 काय जे 600 आहे 500 आहे ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं पेमेंट करण्यासाठी कशा थ्रू करणार आहात म्हणजे UPI आहे, QR कोड आहे, नेट बँकिंग आहे, ज्या थ्रू करणार आहात ते तुम्ही क्लिक करायचं आहे त्याच्यावरती. आता आपण QR कोड मार्फत करूयात, स्कॅन करून सोपं जातं. तर इथं जनरेट करायचा QR कोड, 600 रुपये पेमेंट जे काय आहे ते GST सोबत इथं स्कॅन करून पे करायची आहे. तर आता ही पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे काही पेमेंटची स्लिप आहे ती अशा पद्धतीने येणार आहे. ह्याला तुम्ही डाउनलोड करून घ्या, हे ठेवा तुमच्यापाशी, काय ह्याची गरज नाही तसे, पण राहू द्या तुमच्यापाशी. आता इथं डाउनलोड करण्यासाठी डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे आणि हे डाउनलोड करायचं आहे. आता हे डाउनलोड झालेले असेल तर काय करायचं आहे, तसंच थांबायचं आहे. त्याच्यानंतर ही ऑटोमॅटिक ही येणार आहे. ही दुसरी स्लिप आहे, ही सगळ्यात महत्त्वाची आहे. जोपर्यंत ही तुमच्या पोस्टाने ॲड्रेसवरती येत नाही तोपर्यंत ती तुमच्यापाशी प्रूफ म्हणून राहू द्या. तर आता या ठिकाणी डॅशबोर्डवरती गेलं की या ठिकाणी खालच्या साईडला ॲप्लिकेशन स्टेटस आहे तो दिसणार आहे. म्हणजे आता या ठिकाणी 2 ॲप्लिकेशन नंबर घेतलेला आहे, 10वी आणि 12वीचं. दुसरा आहे ते आपण आता सध्या फॉर्म भरलेला आहे तो दुसरा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पेड अँड सबमिटेड हा ॲप्लिकेशन स्टेटस आहे. ॲप्लिकेशन डेट टाईम दिलेला आहे. तर अशा पद्धतीने HSCसाठी आपण या ठिकाणी डुप्लिकेट सर्टिफिकेट आपण मागवलेले आहे. तुम्हाला जे मागवायचं आहे ते मागवू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी 100 रुपये एक्स्ट्रा फी आहे ती दाखवलेली आहे. व्ह्यू स्टेटमेंट किंवा जे काही व्ह्यू डॉक्युमेंट आहे त्यावरती क्लिक केलं की तुमची सगळी डॉक्युमेंट काय अपलोड केलेलं आहे ती या ठिकाणी दिसणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या 10 मिनिटामध्ये तुमचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा जे काही मार्क लिस्ट आहे 10वीचं असू द्या किंवा 12वीचं असू द्या हे तुम्ही मागवू शकता. आता साधारणतः 500 रुपये फी आहे, पण 600 रुपये फी, 100 रुपये एक्स्ट्रा फी कशासाठी आहे तर तुम्हाला जलद गतीने म्हणजे एकदम फास्टमध्ये तुम्हाला जर ते पाहिजे असेल तर मिनिमम 1 वीकमध्ये तुमच्या ते ॲड्रेसवरती ते डिलिव्हर होऊन जातं. पण तुम्ही 500 रुपये फी केली तर मिनिमम त्याला 1 महिना तरी लागणार आहे. त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट आहे ते तयार होऊन तुमच्या दिलेल्या ॲड्रेसवरती ते येणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हाईप मात्र नक्कीच करा.